नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतले बरं का। पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते, नक्की व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता। आणि बघा इकडे ना थोडं अस्तर आहे ना जास्त आहे बरं का, पण तेवढं नाही पाहिजे आपल्याला, मीटर 1.25 मीटर एवढं अस्तर पाहिजे। तर बघा इकडे ना 4 फोल्ड करून घेते आणि कट म्हणजे ना 40 साईजची छाती आहे। तर एक घडी 10ची घेणार आहे। आणि बघा इकडे 2 इंच जास्तीचा कपडा घेतोय। तर बघा असं मी 4 फोल्ड केलेलं आहे आणि आता कट करून घेते बरं का। आणि स्लीवसाठी कपडा जेवढा पाहिजे ना तेवढा आपण या इथून यूज करायचा आहे। आणि आता हे ना हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तुमच्याकडे सुद्धा 40 साईजचं छातीचं कस्टमरचे ब्लाऊज असतील, नाही तर तुमच्या स्वतःचे असतील, नाही तर घरातले कोणाचे पण असतील, तुमचे सासू म्हणा की आई म्हणा, तर तुम्ही नक्की कट करू शकता बरं का। 4 टक्स ब्लाऊज आहे, तर तुम्हाला जर नक्की आयडिया येईल थोडंसं। जर व्हिडिओ मनाने बघितला ना तुम्ही, तर खरंच मी सांगते इतक्या मनाने मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते ना, की जेणेकरून अशा घरातल्या माझ्यासारख्या ताई असतील ना, त्यांना थोडंफार तरी शिकायला मिळतं बरं का। आणि रोज मी व्हिडिओ अपलोड करत राहते, एक तरी लॉंग व्हिडिओ, त्याच्यातून तुम्हाला आहे ना खूप सारे असे व्हिडिओ एखादा तरी समजमध्ये यायला पाहिजे। आणि बघा इकडे ना मी आता आहे ना माप घेते। 4 टक्स ब्लाऊज आहे आणि 40 साईजची छाती आहे बरं का। आणि बघा इकडे क्लासमध्ये जसं शिकतो ना आपण त्याच पद्धतीने मी शिकवते, पण एवढं आहे तुम्हाला 10 मिनिटामध्ये ना माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं तुमच्याशी शेअर करते बरं का। असं नाही की अर्धा तास 1 तास व्हिडिओ करत राहते, असं बी नाही, असं बोर होतं। कसं आहे आता, कसं आहे जास्त करून थोडंसं असे व्हिडिओ कोणाला नाही आवडत जास्त, आणि हे ना ज्याला आवड राहते ना तोच बघतो। त्याच्यामुळे मी ना खूप मेहनत करून प्रयत्न करते तुमच्यासाठी, जेणेकरून आहे ना अशा खूप साऱ्या ताई आहेत ते घरी बसल्या बसल्या आहे ना शिकायला थोडंफार आवड राहते। आपण घरातलं बी स्टिचिंग वगैरे केलं ना भरपूर राहतं, तर त्याच्यामुळे म्हटलं मग मी लॉंग व्हिडिओ करायचा प्रयत्न केला। पहिले काय शॉर्टच टाकत होती बरं का मी, पण कसं आहे थोडं लॉंगमध्ये ना पूर्ण व्यवस्थित जेवढं समजावता येतं ना तेवढं मी समजवते बरं का तुम्हाला, असं नाही। आणि बघा मी क्लासमध्ये जसं शिकवते ना, माझ्याकडे 2-3 बाया यायच्या पहिले, पण मी ना मला स्टिचिंगच एवढं राहतं म्हणून मी ना मना केलं, कारण घरातलं पण काम राहतं आणि परत स्टिचिंग एवढं येतं ना त्याच्यामुळे जमत नाही सर्व काही करायला। आणि स्टिचिंग करणाऱ्या बाया ज्या यायच्या ना त्या कसं 2-3 तास त्यांना कंटिन्यू द्यावं लागायचं, त्याच्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं। आणि म्हटलं चला आपण त्याच्यापेक्षा 2 बायांना 3 बायांना शिकवण्यापेक्षा पैशांच्या मागे नाही लागायचं, पण कसं आहे आपल्यामुळे ते यूट्यूबवरती मी व्हिडिओ चालू करायचं हे केलं, की जेणेकरून हे ना हे असे कटिंगचे व्हिडिओ आहे ना जर टाकले ना तर तुमच्यासारख्या अशा गोड ताई घरी बसल्या बसल्या शिकू शकतील बरं का। आणि बघा इकडे ना मी तुम्हाला माप वगैरे काहीच सांगितलं नाही बरं का, डायरेक्ट कटिंग केली। म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारूया तुमच्यासोबत। आणि बघा इकडे ना 4 टक्स ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ना पुढचा गळा कट करून घेतला, छाती 10 घेतली, इथं कमरेची फिटिंग आहे ना 9 घेतली, एक घडी। आणि बघा शोल्डर 5.5च घेतले, मुंडा 6 घेतला इथं बघू शकता। आणि पुढे हुकचं आहे ना त्याच्यामुळे मधोमध कट करून घेतलेला आहे। आणि आता टक्स घ्यायचं मी असे खूप सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप असं मनापासून समजवण्याचा प्रयत्न केला आहे बरं का, की जेणेकरून खरंच तुम्हाला जर आवड असेल ना तर शिकायला नक्की शिकू शकता तुम्ही। तर तुम्हाला आहे ना क्लासमध्ये जा असं काही नाही, पण जर कोणाला टाईम नसेल, दूर असतं कोणाकोणाला क्लास जॉईन करायचा एवढा वेळ नसतो, घरातले कामांमध्ये फुरसत नसते, त्याच्यामुळे ना तुम्ही नक्की 10 मिनिटाचा व्हिडिओ राहतो, जास्तीत जास्त मी 5-7 मिनिटाचा सुद्धा करते बरं का कमीत कमी टाईममध्ये, कारण तुमच्यासारखीच मी पण गृहिणी, मला पण तुमच्यासारखं खूप काम राहतं, घरातलं म्हणा की बाहेरचं स्टिचिंगचं खूप राहतं माझ्याकडे। आता कालचीच गोष्ट सांगते, माझ्याकडे एकाच म्हणजे दुपार संध्याकाळपर्यंत 15 ब्लाऊज आले टोटल, आणि सर्व ब्लाऊज कटोरीचे बरं का। तर त्याच्यामधून आता बघा तुम्ही वट सावित्रीचे जे ब्लाऊज चालू आहे अजून, तर व्रत येतं आहे ना, तर तेच ब्लाऊज अजून संपत नाही बघू शकता तुम्ही। आणि म्हटलं चला, आणि काळं ब्लाऊज आहे ना त्या म्हणजे त्या बाईचं हे त्यांना आहे ना त्या साडीवरती मॅचिंग आहे ते, म्हणून त्यांनी ना वेगळं असं कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मला ब्लाऊज पीस आणून दिलं बघू शकता। मी ब्लाऊज कटिंग केले ना त्याचे तुकडे इथं लागलेले सर्व हे बघा।
आणि या अस्तर लावायला लावलंय त्यांनी, हे अस्तर आहे आणि ही मेन ब्लाऊज पीस आहे, बघू शकता. तर बघा इकडे बॅक पार्ट फ्रंट पार्ट छान असं मी कट करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर नक्की शिकायची आवड असेल ना तर नक्की माझे व्हिडिओ असे खूप अपलोड केले बरं का. प्रिन्सेस कट, 4 टक्स, पट्टी, कटोरी ब्लाऊज, डायरेक्ट कटोरी कशी काढायची ते सुद्धा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. आणि कुठे पण फार्मा का पेपर पॅटर्न नाही वापरत मी, डायरेक्ट कटिंग करते बरं का. खरंच डायरेक्ट कटिंग केल्याने ना फार्माची आपल्याला म्हणजे सवय जर झाली ना आपल्याला त्याच्याशिवाय जमत नाही बरं का. म्हणून मी डायरेक्ट कटिंग करायचं पहिल्यापासूनच मला डायरेक्ट कटिंग करायची सवय, आणि तीच मी तुमच्यापर्यंत ना पोचवायचा असं, म्हणजे माझ्यासारख्या ज्या ताई असतील ना त्या शिकायचा प्रयत्न करत असतील तर ते खरंच माझे असे बिना पॅटर्नचे बिना फार्माचे व्हिडिओ असतात. तुम्हाला जर खरंच आवड असेल ना तर शिकायला सुद्धा मिळेल बरं का. तर बघा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आज काय मी जास्त तुमच्याशी ना माप वगैरे घेण्याचं नाही बोलली, कारण थोडंसं कसं तुमच्याशी मला बोलावं असं वाटत होतं. म्हटलं मग चला तुमच्याशी थोड्या गप्पा मारल्या 5-10 मिनटं, आणि बोलता बोलता ब्लाऊज कटिंगसुद्धा झालं आहे बरं का. आणि तुम्हाला जर माप वगैरे बघायचं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचं उत्तर देईन. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय.